श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखात आनंदात जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेची पूजा करत असतो. नवरात्रीचा सण हा दुर्गा मातेला समर्पित आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्र सुरू होतो आणि शरद ऋतूमध्ये ही नवरात्री येते. त्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्री असे म्हणतात. असे म्हणतात की अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये दुर्गाने 9 दिवस महिषासुराशी युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी विजय मिळवला होता. तेव्हापासून या नवरात्रीमध्ये 9 दिवसात 9 देवीच्या दुर्गा रूपाची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर उपाय देखील केले जातात, अनेक सेवा केल्या जातात. असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्यामुळे तुमचा प्रखर पितृदोष, ग्रहदोष, आर्थिक समस्या, अडचणी, घराला लागलेली नजरबाधा सर्व दोष नष्ट होतील. तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. नवरात्री ही खूप शुभ मानली जाते. नवरात्रीचा सण हा स्वच्छता, पवित्रता, सात्विकतेचा सण मानला जातो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय हे संपन्नतेचे, पवित्रतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. गायी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. अगदी वैदिक काळापासून गायीला खूप महत्त्व दिले जाते. गायी ही पूजनीय मानली जाते. गायीला विश्वाची माता जननी म्हटले जाते. गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता. गायी ही 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे आणि म्हणूनच गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. गायीला स्वर्गात देखील खूप पूजनीय मानलं जातं आणि म्हणूनच जो व्यक्ती गायीची सेवा करत असतो, गायीला वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे उपाय करत असतो, खाऊ घालत असतो, तर त्याचा जो काही प्रखर पितृदोष आहे, त्याला काही अडचणी येत असतील, आर्थिक समस्या येत असतील, त्याच्या घरामध्ये ग्रहदोष आहे, नजरबाधा आहे, तर ते सर्व दूर होत असते, नष्ट होत असते. त्याचे जे काही 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते दूर होत असते आणि त्याची भरभरून प्रगती होत असते. अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर घरात सतत वादविवाह, कलह होत असतील, घरात सुख शांती समृद्धी नसेल, त्याचबरोबर तुमच्या अनेक इच्छा असतील, प्रत्येकाच्या इच्छा असतात, पण अथक प्रयत्न करूनही त्या इच्छा पूर्ण होत नसतील, सतत घरातील व्यक्ती आजारी पडत असेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी, समस्या येत असतील किंवा कर्ज असेल, त्याचबरोबर तुमची दरिद्री जात नसेल, लक्ष्मी घरात टिकत नसेल, तर यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व तुमचे दोष दूर होऊन तुमची प्रगती होईल आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. हा उपाय आहे हा नवरात्र संपण्या अगोदर तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहून घेऊया. यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, थोडं डाळीचं पीठ घ्यायचं आहे. हे दोन्ही पीठ आपल्याला एकत्र करायचे आहेत, म्हणजे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र करायचं आहे. याचा आपल्याला एक गोळा करायचा आहे. आपण चपातीला जशा प्रकारे गोळा करतो तसा गोळा करायचा आहे. त्यानंतर थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे. या गोळ्यामध्ये आपल्याला हा जो गुळाचा खडा आहे तो टाकायचा आहे आणि त्याचा एक गोळा तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे, एक तांब्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तुमच्या आसपास कुठे गाई असेल तर तिथे जायचं आहे. त्यानंतर गाईच्या सर्वप्रथम पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. गाईला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि
आपण जो पिठाचा गोळा आणला आहे तर तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. हे खाऊ घालत असताना जर का गाईने तुमच्या हाताला स्पर्श केला किंवा तुमचा हात चाटला तर यापेक्षा भाग्यवान कुणीच नाही. कारण जेव्हा गाई आपल्याला स्पर्श करत असते, आपला हात चाटत असते, तेव्हा गाई आपल्याला आशीर्वाद देत असते व आपले सर्व दुःख अडचणी दूर होत असते. त्यानंतर आपण जो दिवा घेऊन गेलो आहे त्या दिव्याने आपल्याला गाईला ओवाळायचा आहे. त्यानंतर आपल्याला जर का गाईला प्रदक्षिणा घालणे शक्य असेल तर गाईला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा प्रभावी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपले जे काही दोष आहेत ते दूर होऊ दे अशी आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे. गाईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची माती आहे तर ती थोडी माती घ्यायची आहे, एका कागदाच्या पुडीमध्ये बांधायची आहे. घरी येऊन आपल्याला घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ही पुडी ठेवायची आहे. अशा प्रकारे ही पुडी आपण ठेवल्यामुळे 33 कोटी देवदेवतांचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो व आपल्याला कधीच कोणत्या अडचणी येत नाहीत. आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते दूर होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होत असते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. जर तुम्हाला खूप आर्थिक अडचणी येत असतील, तुमचे कोणतेच काम पूर्ण होत नसेल किंवा कर्ज असेल, कशाचंही कर्ज असेल तर ते दूर होण्यासाठी अजून एक उपाय आहे. तर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्या विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. आपण जिथे घट बसवले आहे तर तिथे आपल्याला हे विड्याचं पान ठेवायचं आहे. जर तुमच्या घरात घट बसवले नसतील तर तुम्ही दुर्गा मातेसमोर हे पान ठेवू शकता. पान ठेवल्यानंतर तुमच्या मनात ज्या काही अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या आपल्याला हात जोडून त्याची प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा घट उठवणार आहोत त्यानंतर घटाच्या साहित्याबरोबर हे पान देखील आपल्याला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचे कर्जातून सुटण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील, तुमच्या अडचणी दूर होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय देखील तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्र संपण्या अगोदर हे जे उपाय आहेत ते एकदा तरी करायचे आहेत. त्यामुळे तुमचा प्रखर पितृदोष, अडचणी, नजरबाधा दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची प्रगती होईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूयात असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.